आणि बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांच्या एका भूमिकेची। सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत आम्ही राहू असं त्यांनी सांगितलंय। प्रकाश आंबेडकर यांनी एक्स हँडलवरती आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय। प्रमुख 6 पक्षांसोबतच इतरही पक्षांना या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आणि प्रकाश आंबेडकर यांची भूमिका त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची। वंचित बहुजन आघाडीला उद्या चांगले आकडे मिळाले तर आम्ही सत्ता स्थापन करणाऱ्यांसह राहू असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। हम सत्ता में रहना चुनेंगे असं त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावलाय। तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांना डावलल्यानं ते आम्हाला साथ देतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचा नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे। बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत। त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू। काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत। विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला। नाही, त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार। आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।